दृष्टी दिव्यांगांसाठी तत्परतेने कार्य करणारी दृष्टिहीन संघ महाराष्ट्र या संघटनेच्या विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने रोकडे मंगल कार्यालय महसूल कॉलनी अकोला येथे 15 व 16 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दृष्टी दिव्यांग महिलांसाठी द्विदिवसीय महिला सबलीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिबिरांतर्गत विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। पहिल्या दिवशी 15 मार्च 2025 रोजी दृष्टी दिव्यांग महिला सबलीकरण शिबिराचे उद्घाटन हे पोलीस इन्स्पेक्टर नैना पोहेकर, दामिनी पथक प्रमुख महाराष्ट्र पोलीस यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रघुनाथ बारड यांनी भूषविले आणि कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष ब्रिजमोहन चिंतलागे, बँक ऑफ इंडिया अकोलाच्या व्यवस्थापिका पूजा चिपळे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला सचिव विनय वर्मा, रोटरी क्लब ईस्टच्या पूनम मुंदडा, आशिष रोहडा आणि भाविका रोहडा, राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष योगेश चौधरी, संजय घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर शुभांगी बिहाडे यांनी उपस्थित महिलांना स्त्रियांच्या त्वचा रोगाविषयी मार्गदर्शन केले। त्यानंतर आहार तज्ञ प्राची वाघमारे यांनी उपस्थितांना असंतुलित आहाराविषयी मार्गदर्शन केले। या प्रसंगी डॉक्टर भाविका रोहाडा यांनी वाढदिवस असल्याने केक कापून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। दुसऱ्या दिवशी 16 मार्च 2025 रोजी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला महिलांसाठी पॅरागोल बॉल या खेळाचे प्रशिक्षण देऊन उत्साहपूर्ण वातावरणात खेळ खेळून सुरुवात करण्यात आली। या पॅरागोल बॉल खेळाचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय खेळाडू आरती लिमजे आणि सुवर्णा जोशी यांनी दिले। खेळानंतर महिलांसाठी रोटरी क्लब नॉर्थचे प्रवीण ढोणे यांच्या वतीने महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय शाखेचे अध्यक्ष अजय भोजने, मानद अध्यक्ष सुरेश मुंदडा, महासचिव गजानन राठोड, सचिव राहुल डोंगरे, कार्यालयीन सचिव अनिल बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता डोंगरे व मंदा पाटील, स्वागत गीत दुर्गा गवई, तर जया वाघमारे यांनी सर्व मान्यवरांचे, दानदात्यांचे व उपस्थित महिलांचे आभार मानले। विदर्भ न्यूज ब्युरो, अकोला।